तू क्या कर रहा है मेरे भाई? तेरे को जोड़ने का है या ऐसा नहीं, ऐसा करने का? शुरू। अरे ऐसा ऐसा कर मेरे भाई। अरे 1 2 कैसे कैसे लोग यार। 12 seconds later. नमस्ते बहनों और भाइयों, आपका स्वागत है GDN के नए अतरंगी ब्लॉग में। तो हम आज जा रहे हैं परिक्रमा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग। तो उधर होने वाला है तड़कता फड़कता इंडस्ट्री 4.0 सेशन। तो आपने देखा ही है कि हमारे सेशन कितने तगड़े होते हैं। तो क्यों होते हैं? तो सेशन लेते हैं हमारे विक्रांत भैया। तो भाई लेते हैं इंडस्ट्रियल रिवॉल्यूशन का स्वाद। आता मी जर डोळे बंद केले तर आवाज करेल। हां, व्हील पण बंद होतं। त्याच्यानंतर मग ते कनेक्टेड आहे तिकडे, गाडी स्टॉप करणार। ठीक आहे, ऑल राईट, बढिया। काय काय रिक्वायरमेंट्स होते तुम्हाला? एक्झॅक्टली फंक्शनिंग कसं आहे आता ते एक्सप्लेन करा। आणि ह्याचे युजेस असे आहेत की आपण क्रिकेटमध्ये जे कॅमेराज बघतो ना, ते कॅमेराज आपण त्या अशा डिव्हाइसवर सेट केलेले असतात आणि ग्राउंडमध्ये आपण शूटिंग करतो ना, ते वायरलेसली कंट्रोल करतात त्या। आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण आपण याचा यूज करू शकतो आणि मोशन डिटेक्ट करतो ना, त्याच्यासाठी पण आपण याला यूज करू शकतो। हा प्रॉब्लेम स्टेटमेंट जो यू सेड की फिल्मिंग इंडस्ट्रीचा क्रिकेटमधला, हे कोणाच्या डोक्यात नाही? या प्रॉब्लेम स्टेटमेंटनेच आपण आपल्या सेशनची सुरुवात करायचं। तो कैसा लग रहा है? एकदम बढ़िया लग रहा है, काफी एक्साइटेड हूँ। बहुत टाइम से इस प्रोजेक्ट के ऊपर काम चल रहा है। इतने ब्लॉग्स आप लोगों ने देख लिए, इतना कंटेंट देख लिया, बट कहीं पे भी ना वो जो एजुकेशनल कंटेंट था ना, वो नहीं आ रहा था, वो मिसिंग था। एंड दैट्स व्हाई वी आर हियर। हम लोग आ गए हैं वापस अपने एजुकेशनल कंटेंट लेके। इसमें अभी आप लोगों को एजुकेशनल सीरीज मिलने वाली है, वेयर वी आर स्टार्टिंग फ्रॉम इंडस्ट्रियल रिवोल्यूशन एंड स्पेसिफिकली वी आर गोइंग टू फोकस ऑन इंडस्ट्री 4.0 टेक्नोलॉजीज। मतलब एग्जैक्टली इंडस्ट्री 4.0 क्या है, इसमें कौन से टेक्नोलॉजी इन्वॉल्व है, वो आप कहाँ से सीख सकते हो, कैसे सीख सकते हैं, एंड द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग, उस टेक्नोलॉजी को आप इम्प्लीमेंट कहाँ पे करोगे, यानी आपका प्लेसमेंट या फिर इंटर्नशिप आपकी कहाँ पे लगने वाली है। तो ये जो सारी चीज़ें आपको ये सेशन में मिलने वाली, सूनर एंड लेटर हम लोग ये आप लोगों के लिए जल्दी लाने वाले हैं। उसमें काफ़ी क्रिएटिव तरीके से हम लोग आपको इंडस्ट्रियल रिवोल्यूशन एंड इंडस्ट्री 4.0 टेक्नोलॉजी समझाने वाले हैं। सो स्टे ट्यून फॉर दैट एंड प्लीज़। एनिवेज, याच्या अगोदर आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करणार आहे। ऍक्टिव्हिटी काय? हा जो माझा हात आहे ना, तर हा साऊंड मीटर आहे। ओके, आता तुम्ही सेन्सर आहेत। जेव्हा हात इथं असणार आहे, बजर वाजेल, जो बजर तुम्ही आहे इथं असेल तेव्हा, इथं असेल तेव्हा आवाजाची इंटेन्सिटी काय होईल? इथं असेल तेव्हा अंगात जेवढा जीव आहे सगळं ओतून द्या। मजा आया? चलो अब देखते हैं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन क्या है। माणूस इव्हॉल्व होत असतो, आपल्या लाईफ मध्ये चेंजेस येत असतात। जसं आपण चेंज होतो ना, त्याच हिशोबाने जी इंडस्ट्री असते ती इंडस्ट्री पण चेंज होते। आणि ती जी इंडस्ट्री चेंज होते, याच टर्मला म्हटलं जातं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन। म्हणजे नेमकं मला म्हणायचं काय, तुम्ही बोलोगे कहना क्या चाहते हो? इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन काय आहे, तर आपण एक छोट्याशा एक्झाम्पलवरनं समजू। याच्यात पहिलेच मी एक डिस्क्लेमर देतो, कोणाच्या भावनांना आम्हाला इथं ठेस पोहोचवायचा बिलकुल इरादा नाहीये। त्याच्यामुळे इथे ज्याही गोष्टी दाखवल्या जात आहेत त्या काल्पनिक घटनांवर आधारित आहे।
तो कृपया करून कोणी याला पर्सनली घेऊ नये. ऑल राइट. सुनाओ. विशाल. तो ऐसा समझ लो जो स्टोरी बताने जा रहा हूँ ये बिल्कुल सच्ची है. माँ कसम मैंने देखा है. इसके दादाजी उस टाइम पे उनके दोस्त के घर पे गए थे इंग्लंड में, ठीक आहे. और उसके बाद में जो वापस इंडिया में आए ना, तर इंडियामध्ये आल्यानंतर त्यांच्या इथे एक लग्न होतं, त्याच्या अगोदर हळदीचा कार्यक्रम होता. तर तिकडनं त्यांच्या इंग्लंडचे जे मित्र होते ना ते इंडियामध्ये आले होते. अशा प्रकारे अंग्रेजांची एंट्री आपल्या इंडियामध्ये झाली होती. क्या बात कर रहे? जस्ट किडिंग. ते जेव्हा इंडियामध्ये आले त्यांनी तो जो प्रोग्राम चालला होता ना तेव्हा एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे त्यांच्या अंगावरचे कपडे. ते कपडे कसे होते. सो आता याचे जे आजोबा होते, याच्या आजोबांचे ते फार चांगले मित्र झाले. आणि आपल्याकडे ना तेव्हा ती एक गोष्ट होती, चरख्यावरती कपडे बनवले जायचे. ठीक आहे. आपली आपली घरची मस्त प्रोसेस होती. तर त्याचे जे आजोबांचे मित्र आले ना त्यांच्याकडे त्यांना 3 जोडी कपडे दिसले. ते म्हटले बॉस ये मैं लेके जा रहा हूं. ते इंग्लंडला घेऊन गेले. ते आता घरी पोहोचले. त्यांनी काय केलं, पहिल्याच दिवशी ते कपडे घातले आणि निघाले मार्केटमध्ये. ते जेव्हा मार्केटमध्ये निघाले बरेचसे लोक विचारत होते की यार हे कपडे कुठून आणले तुम्ही, आम्हालाही हवेत. त्यांच्यावर 2 जोडी एक्स्ट्रा कपडे होते. त्यांनी ते 5-5 रुपयाला विकले आणि त्यांनी तिथून पहिला प्रॉफिट कमवला याच्या आजोबाच्या मित्रांनी. ते परत त्यांनी इंडियामध्ये आले, याच्या आजोबांसोबत बसले. बॉस मेरे पास एक आइडिया है, अपन कंपनी चालू करते. पैसा ही पैसा होगा. ट्रेडिंग कंपनी. तुम इधर से कपड़े बना के दो, मैं उधर इंग्लंड में जाके कपडे बेचतो. दिस इज हाऊ ही पहिली गोष्ट स्टार्ट झाली. यांचं बिझनेस कोलॅबरेशन झालं आणि ते आता पुढे वळले. आता पहिले आजोबा एकटे बनवत होते. दिवसभरात ते हार्डली फक्त 2 जोडी कपडे बनवू शकत होते. मग नंतर त्यांनी काय केलं, त्याच्या आजींना पण शिकवून दिलं. तेही 2 जोडी कपडे बनवायला लागले. तर प्रोडक्शन कितीच झालं आता दिवसभरामध्ये, 4 कपड्यांचं. आता हे जसे तिकडे गेले, याच्या आजोबांचे मित्र जसे परत इंग्लंडला गेले, त्यांचा तिकडे जेवढा सगळा जो मटेरियल होता सगळा माल 2 दिवसामध्ये विकला गेला. किती घेऊन गेले होते ते, जवळपास 10 जोडी घेऊन गेले होते. मग ते परत आले. ते म्हटले बॉस मेरे को और चाहिए, कमीत कमी मला 25 ते 30 जोडी तरी पाहिजे. कम से कम 30 साल का तो टाइम दे तिथं पहिलं रेव्होल्युशन आलं. बघा, आपत्ती से ही आविष्कार का जन्म होता है. तर त्याच्यामध्ये आता ते जे घरात गोष्टी बनवत होते ना, युजली हाताने गोष्टी बनवत होते. अर्थात इथं तुमचं पहिलं रिव्होल्युशन आलं. ते रिव्होल्युशन होतं वॉटर अँड स्टीम बेस इंजिन्स. ते पहिलं रिव्होल्युशन होतं. तुम्ही म्हणणार आता विक्रांत सर मला त्याच्याशी काय करायचं नाही, मी काय करू मग, मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? त्या काळात तर मी पण नव्हतो. बट जे हिस्ट्रीला डॉट्स कनेक्ट झाले आपल्याला ते डॉट्स समजणं जरुरी आहे. इन ऑर्डर टू प्रेडिक्ट युअर फ्युचर तुम्हाला तुमचा पास्ट बघितला आला पाहिजे. आता ज्या गोष्टी घरात चालल्या होत्या सगळ्या, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी एक जागा घेतली, त्या जागेमध्ये सेटअप केला आणि तिथं काय लावलं असणार आहे, मशीन्स. तर तुमचं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 1.0 मध्ये अशा मशीन्स इंट्रोड्यूस केल्या गेल्या, ज्या मशीन्स कशाने चालतात, स्टीम आणि वॉटरने. याच्या बेसिसवरती चालणाऱ्या मशीन्स इंट्रोड्यूस करायला गेल्या. कशासाठी, कारण आता दिवसभरात ते किती जोडी कपडे बनवत होते, पण आता ती मशीन आली आणि तोच एक माणूस त्या मशीनच्या हेल्पने 2चे 20 बनवतोय. तर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन मध्ये हा मेन पॉईंट होता. पहिलं तर स्टीम आणि वॉटर बेस्ड इंजिन्सचं इन्व्हेन्शन झालं. दॅट वॉज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, प्रोडक्शन जे होतं ते कसं झालं, फास्टर झालं. आता प्रोडक्शन जेव्हा फास्टर झालेले तर ते जास्तीत जास्त कपडे डिप्लॉय करू शकतात. सो 4 रिव्होल्युशन आलेत इंडियामध्ये ना. कशामध्ये, अरे इंडस्ट्रीमध्ये. क्या गुंडा बनेगा रे तू. इंडस्ट्रीमध्ये इन टोटल 4 रिव्होल्युशन आलेत. त्या 4 रिव्होल्युशन मध्ये पहिलं रिव्होल्युशन झालं होतं. नेक्स्ट मूव्हिंग ऑन टू सेकंड इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. आता याच्या आजोबांनी बिझनेस चालू केलेला ते बघितलेलं. आता याचे पप्पा जे आहेत, आजोबांनी सांगितलं पप्पांना की बॉस तू भी यही करेगा. ते होतं त्यांच्या घरी, पण अब्बा नहीं मानेंगे. काय करणार, आता तो बिझनेस आहे, तो बिझनेसच कंटिन्यू करावा लागेल की नाही. हा, मग याच्या पप्पांनी पण तोच बिझनेस पुढे कंटिन्यू केला. मला एक सांगा, ते वॉटर आणि स्टीम बेस्ड जे इंजिन्स असणार आहेत ते परवडणार आहेत का. इलेक्ट्रिक गाडी जास्त परवडू शकते की डिझेलवाली गाडी. तर तिथं सेकंड इन्व्हेन्शन झालं होतं. आपल्याला वाटतं ना की यार ह्या गोष्टी शिकवल्या गेलेल्या आहेत, का मला शिकवतायत. सेकंड याच्यामध्ये तुमचं एक मेजर इन्व्हेन्शन झालं होतं. ते मेजर इन्व्हेन्शन होतं इलेक्ट्रिसिटीचं. तिथं तुमचं सेकंड रिव्होल्युशन आलं. बट यावेळेस ना अजून एक गोष्ट झाली होती और बहुत मस्त चीज थी. त्याच्या आजोबांच्या कंपनीत 2 वर्कर्स होते. एक हा होता, एक मी आहे. चालू करू.
आहे. आता फक्त हे फिरवण्याचंच काम कोण करतंय? आम्ही एक मशीन घेऊन आलेलो आहे, आता बटन दाबायचंय, इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल, मशीन काय होईल? आपल्या फ्लो मध्ये चालू राहील. इथपर्यंत गोष्ट झाली होती. पण इथं ना एक खूप मस्त ऑटोमोबाईल मेकरने इन्व्हेन्शन आणलं आणि त्या इन्व्हेन्शनने अख्खं जग बदलून टाकलं. तो होता हेनरी फोर्ड. त्याने एक अशी गोष्ट तयार केली होती, ती होती असेंब्ली लाईन्स. तुम्ही किती लोकांनी बघितलेलं आहे, जर तुम्ही ऑटोमोबाईल कंपनीज ज्या पण आहेत, कार मॅन्युफॅक्चरर्स, त्यांच्या जर कधी तुम्ही फॅक्टरी बघितल्या, जे कार्स असतात ते कंटिन्युअसली कन्व्हेअर बेल्ट वरती चालू असतात. असेंब्ली लाईन्स मध्ये काय व्हायला लागलं? याच्या आजोबांनी कंपनी चालू केली होती कपडे बनवण्याची. पहिली स्टेप होती चरख्यावरती फिरवायचं, कपडे सिलले जातील. इथं आले, जोडायचं काम करणार फक्त. तिसऱ्या स्टेप मध्ये फोल्डिंग, चौथ्या स्टेप मध्ये पॅकेजिंग आणि आउट. अबे हा, माझं काम काय आहे? मी सोपं काम करना, मैं कैसा कटिंग करूँ? अजय इधर मेरे को काम पे लगा रहे. हाँ चलो, तू क्या कर रहा है मेरे भाई? तेरे को जोड़ने का है या ऐसा नहीं, ऐसा करने का, समझा? करो. क्या गुंडा बनेगा रे तू? शुरू. अरे ऐसा ऐसा कर मेरे भाई. अरे 1 2 कैसे कैसे लोग हैं यार? ये चालू था उस टाइम पे, ठीक है. कसम से मैंने देखा था इसके दादाजी को और पापा को बिझनेस करते हुए, मैंने देखा है. हे जे केलं होतं ना, पहिले काय करत होता ना, एक सिंगल माणूसच हे करत होता. म्हणजे मी एकटा ना हे सगळं करणार. हे झालं का मग हाय मैं तो थक गया, वापिस इधर आया, फिर अच्छा जोड़ दिया, अच्छा वापिस इधर आया, फिर अभी क्या करना, अच्छा फोल्डिंग किया, अच्छा वापिस अभी अब पॅकेजिंग किया. म्हणजे तोच हे काम करतोय, मग हे काम करतोय. याच्यापेक्षा आपण एक काम करू ना, 4 लोकांना लाईन मध्ये उभं करतो, तुझं काम फक्त तेच करायचं. इथं स्पेशलाइज स्किल तुमचं डेव्हलप होत होतं, म्हणजे तुम्ही फक्त याच्यातच मास्टर होणार. त्याच पद्धतीने अशा प्रत्येकाजवळ एक एक काम आलं. आणि हे जे होतं ना, हे जे इन्व्हेन्शन होतं, याला असेंब्ली लाईन्स म्हटलं गेलं. झालं इन्व्हेन्शन, अब जिंदगी मस्त चल रही है. दादाजी ने बहुत अच्छा बिजनेस सेट करके दिया. अब दादाजी रिटायर हो गए, घर पे बैठे. अब पापा ने टेक ओव्हर किया. आता तेव्हा हा एकदम लहान होता. विशालने बघितला. आता विशाल कसं हर रोज मेरे कंधे पे आके खेलता था, मैं उसको खिलाता था कंपनी में, मेरे साथ ही आता था. पण त्याने बघितलं काय झालं, एके दिवशी काय केलं माहितीये? आंदोलन. भाई तुम्हाला माहिती का, मी बघितलं त्यांचे फाइनेंस, वो अपने को कितना रुपया देते? 2 रुपया देते पर दिन का, और वो कितना रुपया कमा रहे? 20 रुपया. तुम महीने भर का हिसाब लगाओ, कितना होता है? 600 हुआ. तो 600 रुपया वो कमा रहा, अपने को कितना दे रहा है महीने भर में? 2 रुपया एक दिन का. ये गलत है कि नहीं? तो हमारी मांगे पूरी करो. 2 रुपए का जो ये सैलरी दे रहे हो, 4 रुपया करो. बराबर है कि नहीं भाइयों? काम बंद करेंगे कि नहीं? काम बंद नाही काम करणार. प्रॉब्लेम काय होता? प्रॉब्लेम असा होता, सगळं व्यवस्थित चाललं होतं, तोच प्रॉब्लेम होता. तो जसं इकडे ही गोष्ट चालली होती ना, आम्ही चालू केली आमची क्रांती, तो बघत होता. मग ठीक आहे, आम्ही काम बंद केलं. एका दिवसाचं प्रोडक्शन होतं 25 कपड्यांचं, आणि एक कपडा त्यांचा जात होता जवळपास 10 रुपयाला. हर रोजचं किती कपड्यांचं नुकसान होतंय. मग आता अशा वेळेस काय करायला पाहिजे? ये समस्या है. तेरे पास कोई और ऑप्शन है? काय करावं लागेल? पगार वाढवावा लागेल. पण त्याने ती गोष्ट बघितली, आज हे झालं, उद्या परत ही प्रॉब्लेम येऊ शकते. मग त्यानंतर तिसरं रिव्होल्युशन आलं आणि त्याचा खूप मेजर इम्पॅक्ट होतो. काय झालं तर आता इथे 4 वर्कर्स लागतायत. असे यांच्याकडे 25 वर्कर्सचा सेट आहे. म्हणजे हे 4 लोकांचा एक सेट, असे 25 सेट म्हणजे किती लोक झाले? 100 लोक झाले. म्हणजे 100 लोक या फॅक्टरीत काम करतायत. त्याने बघितलं, अरे यार आता फक्त असंच फिरवत राहतोय, मी काय करतो, एक काम करतो, इथं मोटर लावून बघतो. इलेक्ट्रिसिटी तर आहेच माझ्याजवळ, मोटर लावतो. पण मोटरला चालवेल कोण? माणूस तर लागतोय ना तिथं. अब कुछ तो करना पडेगा. काय करावं लागेल? तर मी काहीतरी बनवतो. और फिर इसने एक चीज का इन्वेंशन किया, PLC, प्रोग्रामेबल. सो जे तीसरा रेवोल्यूशन आलं होतं ना, तीसरा रेवोल्यूशन मध्ये ये भाई ने इन्वेंशन किया था, और वो इन्वेंशन कोई और नहीं था, वो था कंप्यूटर्स का. तर इथे इन्व्हेन्शन मध्ये यांनी जी गोष्ट इन्व्हेंट केली, कम्प्युटर. तर या मशीन मध्ये मोटर लावलेली, इलेक्ट्रिसिटी तर आहे, पण त्याच्याजवळ काय नाहीये. अँड दॅट ब्रेन इज नथिंग बट PLC.
दॅट इज अ कम्प्युटर, ज्याला आपण कनेक्ट केलं आणि कनेक्ट केल्यानंतर मग पुढे काय झालं? कॉन्ग्रेचुलेशंस, आपका डिमोशन हुआ है, घर जाइए. पहला जॉब उड़ गया. अब ये हो गया. दूसरा क्या था? कॉन्ग्रेचुलेशंस, आपका भी जॉब गया. 2 उड़ गए, इसको भी ऑटोमेट कर दिया. जनाब बहुत बहुत धन्यवाद. तेरा क्या होगा कालिया? अब ये आखिर में भाई बचा. अब तेरा काम है इन तीनों का काम करना. मतलब हे जे 3 मशीन्स आपण लावलेले आहेत, या तिघांना जे ऑटोमेट केलेलं आहे, हे ऑटोमेशन जे होतं ना, याचं काम होतं फक्त लक्ष ठेवायचं. म्हणजे हा फक्त बसणार. बैठो जरा. क्या चल रहा है भैया? वो ये स्टेट इस वजह से आई थी. कशामुळे आली? इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन 3 मध्ये इस भाईने इन्व्हेन्शन केला कम्प्युटर का, ते इंट्रोड्यूस झालं. आणि त्या 3rd रिव्होल्यूशन मध्ये या सगळ्या गोष्टींना काय केलं गेलं? ऑटोमेट केलं गेलं. काय केलं गेलं? चलो हो गया ना फिर सेट. 4 होते, आता हा एकटा युनियन बनवू शकतो का? याला रिप्लेस करू शकतो की नाही आपण? बघा 100 लोक होते कंपनीत, आता किती उरलेत? कारण 25चे सेट बसवले आपण, 25 मशीन बसवल्या. मग 25 मशीनच्या इथं 3-3 माणसं म्हणजे 75 लोकांचे जॉब उडले आणि हा एकटा आला. आता या ठिकाणी बघायचं आपल्याला, सगळं व्यवस्थित चाललंय ना, ऑटोमेट झालेलं आहे, हा त्याचं काम करतो, हा कुठेच दंगा करत नाही. मग आता 4थ्या रिव्होल्यूशनची गरज का पडली? सो ही तुमची थाली आहे. थाली में क्या क्या दिख रहा है? चपाती, सब्जी, दूसरी सब्जी, सॅलड, दाल, चावल, एवढ्या गोष्टी तुमच्या थालीमध्ये. म्हणजे एआय बद्दल तुम्ही म्हणताय ना, ते एआय म्हणजे या सॅलड सारखं आहे, ते एआय म्हणजे या लोणच्या सारखं आहे. हे लोणचं, सॅलड ही अशी गोष्ट आहे, तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात. इंडस्ट्री 4.0 मध्ये एक्झॅक्टली काय होतंय, तर एक्झॅक्टली एक टेक्नॉलॉजी नाही येते, तर अशा 7 टेक्नॉलॉजीज आहे, ज्या 7 टेक्नॉलॉजीज मिळून तुमची लाईफ चेंज करणार आहे. कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज येतात? सगळ्यात पहिले भाई सायबर सिक्युरिटी से स्टार्ट होत आहे. ऑनलाईन तुमचा जो काही सगळा डेटा आहे ना, या डेटाला सिक्युअर करण्यासाठी जी स्पेसिफिक डोमेन आहे दॅट इज सायबर सिक्युरिटी. रोहितने जसं आता सेशनमध्ये लक्ष दिलं नाही, तर याच्यात मला डाऊट नाही होणार 4 वर्षानंतर इथंच बाहेर वडापावची गाडी निघणार आहे. अरे दॅट इज ऑल्सो गुड थिंग. तर समजा रोहित वडेवाले असा बिझनेस चालू केला, तुमचंच आहे का ते? तर रोहित वडेवाले हा बिझनेस स्टार्ट केला आणि तुम्ही सगळे लोक इथं आहे, त्याला इंडक्शन साठी एक दिवस बोलवलं इथं, बिकॉज ही इज ऑल्सो अन बिझनेसमॅन, ऑन्टरप्रेन्योर आहे. पण त्याने वेगळी गोष्ट केली माहिती का? रोबोट सर्व करतो. तुम्ही ऑर्डर प्लेस केल्यानंतर जस्ट इमॅजिन, लोक क्युरियोसिटीच्या याच्यासाठी येणार नाही का इकडे? तसंच आयओटी एक आहे. आयओटी काय? आता इंटरनेट ऑफ थिंग्स. ही जी वॉच माझ्या हातात घातली ना, ही वॉच काय करते? इंटरॅक्ट करते, डिजिटल वॉच आहे. बट इंडस्ट्री 4.0 मध्ये काय होणार आहे माहिती आहे? अब जस्ट मान लो मला ताप आलेला आहे, मला सर्दी आहे, या वॉचला समजतंय का? इंडस्ट्री 4.0 मध्ये काय होणार माहिती का? याला समजणार आहे. आणि हा तुम्हाला समोरनं नोटिफिकेशन देईल, भाई तेरे को बुखार है, डॉक्टर को मैसेज कर दूं क्या, अपॉइंटमेंट बुक करू, तुमको बस बोलना है हा. आणि अजून ऍडव्हान्समेंट काय, तर इथं मी एक डिफॉल्ट सिस्टम करू शकतो. ठाकुर तो रस्ते लग गियो, ठाकुर काम से गियो, तो सबको मैसेज चला जाएगा. तो ठाकुर तो गयो मतलब हे. तर हे इंडस्ट्री 4.0 मध्ये होणार आहे. त्याच पद्धतीने इंडस्ट्री 4.0 मध्ये सायबर फिजिकल सिस्टम्स आहे. एकच वर्ड आहे इथं आपलं सेशन एंड होणार आहे, सायबर फिजिकल सिस्टम. पण याचा मीनिंग काय होतो? याचा मीनिंग बिल्कुल सिंपल आहे, कनेक्टिंग फिजिकल वर्ल्ड विथ डिजिटल वर्ल्ड. ओ भाई 100-200 साल की हिस्ट्री तो ऐसे ही पता चल गई. टेक्नोलॉजी किधर से किधर आ गई, तो मजा तो बहुत आ गया. पूर्ण सेशन मध्ये सरांनी मला एक रोल दिला, तर त्या रोल मध्ये माझ्या आजोबांना सरांनी रिव्होल्यूशनच्या फर्स्ट पार्ट मध्ये स्टार्टअप केला कपड्यांच्या बिझनेसला. त्याच्यानंतर तो बिझनेस माझ्या पप्पांकडे येणार त्यावेळेस कसं रिव्होल्यूशन झालं, त्याच्यानंतर तो बिझनेस माझ्याकडे आल्यानंतर कसं रिव्होल्यूशन होणार ते सगळे एक्सप्लेन केले. इंडस्ट्री आणि इनोव्हेशन याच्यामध्ये पास्टच माहिती नव्हतं, की पास्ट माहित झालं त्यावरतून प्रेझेंट समजला की नक्की काय इनोव्हेट झाले. तर आणि नंतर मग 4.0 काय येणार आहे या गोष्टी समजत गेल्या. सो ते पण एक न्यू थिंक होती आणि एक क्युरियोसिटी किंवा काय ती 4.0 बद्दल वाटू लागली की आता नंतर काय येणार आहे. तो बच्चों को मजा आ गया, स्टूडेंट को मजा आ गया, और उनकी डिमांड आई है कि आर्डिनो का जो डेमो सेशन है वो होना चाहिए.
GDET का बेस्ट सेलिंग कोर्स आर्डिनो है और ये सेशन होने वाला है, तो चलिए देखते हैं। कि मुझे पता है कि तुम्हें पता है, लेकिन तुम्हें नहीं पता कि तुम्हें पता है, तुम्हारे सर को भी पता है कि तुम्हें पता है। थोड़ी देर में तुमको पता चल जाएगा कि तुम्हें पता है। तुम्हें ऑलरेडी पता है आर्डिनो क्या है, लेकिन तुम्हें नहीं पता कि तुम्हें पता है। आई एम गोइंग टू प्रूव दैट। सो आर्डिनोचं काम आहे, जी इन्फॉर्मेशन येतं त्या इन्फॉर्मेशनला प्रोसेस करायचं आणि प्रोसेस केल्यानंतर कोणी काय काम केलं पाहिजे हे आर्डिनो सांगायचं काम करतो. म्हणजे आर्डिनो इज नथिंग बट द ब्रेन. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन 3 याच्यात ते इन्व्हेंशन झालं होतं. ते PLC म्हणजे दॅट इज द ग्रेटर वर्जन ऑफ आर्डिनो. तो माइक्रो कंट्रोलर क्या है मेरे भाई? तो एक छोटी सी चिप है जिसको बनाया गया है कुछ पर्टिकुलर काम करने के लिए. इंटीग्रेटेड सर्किट उसको बोलते हैं IC. सगळीकडे तुम्हाला माइक्रो कंट्रोलर लागतो. हमारी रगों में इधर काट के देखोगे ना आर्डिनो निकलेगा. यांनी शिकवलं, म्हणजे आतापर्यंत मी आयुष्यामध्ये असा सेशन कधीच अटेंड केला नव्हता. एक्सलंट सेशन होता. नॉलेज इम्प्रूव्हिंग करण्यासाठी खूप भारी सेशन होता. आर्डिनो तर माहितीच नव्हता. आता त्या PPT वरतून समजलं की व्हॉट इज आर्डिनो, इनपुट आउटपुट आणि कसा वर्क करतो आर्डिनो. त्यांनी आर्डिनोचा कन्सेप्ट शिकवायला, ते एक्सप्लेन करायला लय भारी कन्सेप्ट वापरला. बाहुबली पिक्चर मधला सीन तो घेतला आणि त्याला खूप छानपणे आर्डिनोचा कन्सेप्ट एक्सप्लेन केला. जर असं लर्निंगच्या थ्रू सांगितलं असतं की व्हॉट इज द आर्डिनो, ते समजलं नसतं. पण एक शॉर्ट मध्ये त्या बाहुबली या सीन थ्रू सांगितलं, ते खूप फास्ट समजलं. मला तरी पर्सनली आजचं लेक्चर खरंच खूप आवडलं. इंडस्ट्री 4.0 मधलं म्हणजे आपल्यात एवढं सगळं चेंज झालं, इनोव्हेशन, ते खरं तेवढं माहित नव्हतं. डेफिनेटली गावाकडून आल्यांना माहितच नसतं. तर कळल्या बऱ्याच गोष्टी मुळात की काही काही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे नाही ते. खूप छान आहे विक्रम भैया शिकवणं. असं सेशन कधी झालं नाही. खूप छान सेशन घेतलेलं. आणि त्यांनी जे सांगितलं इंजिनिअरिंग लाईफ बद्दल किंवा त्यांच्या स्ट्रगल बद्दल ते खूप आवडलं. म्हणजे त्यामधून शिकण्यासारखं एक असं की कधी वाटलंच नाही की गेस्ट आलेत असे, ते आमच्यासारखे विद्यार्थी असल्यासारखेच वाटलं. म्हणजे त्यांच्यासोबत आम्ही असे रोज राहत असं वाटलं. अरे विक्रम भैयांची बोलण्याची स्टाईल तर खरं मस्त आहे. अरे मस्त आहेत भैया. एक नंबर. कसा वाटला सेशन?